नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी जसे उपवास केले जातात त्याचप्रमाणे श्रावणी शनिवारी सुद्धा उपवास केले जातात आणि हे उपवास खास करून मारुती रायांना आपल्या हनुमंताला अर्पित केले जातात। श्रावणी शनिवारी अनेक व्रतवैकल्ये केली जातात आणि हनुमंताच्या मंदिरात जातात। तर मी म्हटलं आज तुम्हाला मुंबईतलं प्रसिद्ध असं हनुमंताचं मंदिर दाखवते। तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता, इथे असंख्य घंटा आपल्या मंदिराला दिसतात। तर या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की इथे नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर इथे घंटा अर्पण करतात आणि म्हणूनच या मंदिराचं नाव श्री घंटेश्वर हनुमान मंदिर असं आहे। हे मंदिर कुठे आहे, इथे कसं यायचं, या मंदिराचा इतिहास नक्की काय आहे, मी सगळं तुम्हाला सांगणार आहे। चला पहिल्यांदा आपण हनुमंतांचं दर्शन करूया। तर आता आपण घंटेश्वर हनुमान मंदिराच्या परिसरात आहोत। अशी तुम्हाला म्हटलं की या मंदिराची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। या मंदिराचं नक्की काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर मी विचार केला हे मी सांगण्यापेक्षा इथे मंदिरात उपस्थित जे मंदिरात वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर माझ्यासोबत आता मंदिराचे सेक्रेटरी दत्ताराम राव काका आहेत आणि त्याचप्रमाणे जितेश दादा आहेत तिथले सेवेकरी, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, दोघांचं पण खूप खूप स्वागत। काका मला काय सांगाल की मंदिराची स्थापना कधी झाली आणि कोणी ही स्थापना केली, कसा दृष्टांत आपल्या मारुती रायांनी दिला आणि ही मंदिराची स्थापना झाली? मंदिराची स्थापना 1960 साली झाली। मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपीनाथजी मालप व त्यांचे 5 रत्न, त्याच्यामध्ये तुकाराम रहाटे, रमेश मोरे, गोपीनाथजी मालप, दत्ताराम गावडे आणि गणपत उपलकर असे हे 5 जण, त्यांच्या 5 जणांनी या मंदिराची स्थापना केली। 1960 साली या मंदिराची स्थापना झाली। पूर्वी हे मंदिर त्यांचं मूळ स्थान आहे ते गार्डन आहे। त्या गार्डनच्या आतमध्ये पिंपळाचं झाड आहे, वड आणि पिंपळ। त्या पिंपळाच्या झाडाच्या मुदामध्ये त्यांची मूर्ती सापडली। आमच्या संस्थापक सदस्य श्री रमेशजी मोरे यांच्या स्वप्नात जेव्हा साक्षात्कार झाला, त्यांना सांगितलं की माझे इथे स्थान आहे, मला वरती घ्या। त्याप्रमाणे आम्ही तिथे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मारुती राय आम्हाला सापडले। त्यानंतर आम्ही भाविकांना दर्शन मिळावं यासाठी ती पाषाण जी मूर्ती आम्ही भाविकांना दर्शनासाठी बाहेर आणली आणि दर्शनासाठी बाहेर ठेवली। जर आम्ही पूर्वीपासून जर तिथेच ठेवली असती तर आज त्याच ठिकाणी भव्य असं मंदिर स्थापन झालं असतं। परंतु आम्ही सर्वांनाच दर्शन मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही ती मूर्ती सर्वांच्या दर्शनासाठी तिथे बाहेर आणून ठेवली होती। काका, आता काही दिवसांपूर्वीच मंदिराची जी पुनर्बांधणी आहे ती केली गेली। अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं, तर त्याविषयी काय सांगाल की कसं ठरलं की या मंदिराची अशा पद्धतीने पुनर्बांधणी करायला हवी? आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय गोपीनाथजी मालप यांचे स्वप्नच होतं की आपलं मंदिर दिव्य भव्य व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल चालू होती। परंतु काळाने घात केला
आणि आमचे अध्यक्ष 2 वर्षापूर्वीच त्यांचं देहांत झालं, परंतु त्यांची अर्धवट राहिलेली जे स्वप्न होतं ते त्यांचे चिरंजीव श्री संदीपजी मालप त्यांनी ती दुवा सांभाळली. आमच्या मंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे अध्यक्षपद माननीय आमचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपीनाथजी मालप होते, आम्ही सर्वांनी एकत्र होऊन ते अध्यक्षपद त्यांचे चिरंजीव एक आमच्या वतीने आमच्या अध्यक्षांना एक श्रद्धांजली आम्ही ती अर्पण केली आहे आणि त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव श्री संदीपजी मालप यांना आम्ही निवड केली आणि त्यांची निवड झाल्यापासून त्यांनी जे कामाचा काम दाखवलंय ते वाखाणण्याजोग आहे. मंदिर उभारण्यासाठी दिवस रात्र जागून सतत आणि मंदिराचा विचार करत आज आपल्या समोर जे दिव्य भव्य स्वरूप जे उभारलंय ते केवळ आणि केवळ संदीपजी मालप यांच्या प्रयत्नानेच उभारलेलं आहे. आपण बघू शकतो की मंदिरात अनेक घंटा इथे बांधल्या गेल्यात. तर या मंदिराचं नाव सुद्धा घंटेश्वर हनुमान मंदिर आहे. नाव कसं पडलं आणि भाविकांची कशा पद्धतीने ही श्रद्धा आहे की घंटा का बांधल्या जातात? पूर्वी मंदिराचं नाव श्री हनुमान मंदिरच होतं, परंतु भाविकांची इच्छा पूर्ण होत त्यांनी 1 घंटा 2 घंटा अशा घंटा बांधत गेले. एवढ्या घंटा झाल्या की घंटा लावण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. मग आम्ही विचार केला की जर एवढ्या घंट्या नवसाच्या ज्या घंट्या येतात आहेत आणि या इथे बांधल्या जातात आहेत, तर का नाही आपण आपल्या देवाचं नाव श्री घंटेश्वर हनुमान ठेवावं. मग तेव्हापासून म्हणजे आमचे अध्यक्ष असल्यापासूनच तेव्हापासून आम्ही श्री घंटेश्वर हनुमान मंदिर या नावाने आम्ही धर्मदायकलाच आम्ही त्याच पद्धतीने आम्ही ते नावाने रजिस्टर केलेलं आहे. मंदिरातर्फे ट्रस्ट तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात, गोरगरिबांना मदत केली जाते, तर कशा पद्धतीने हे उपक्रम होतात? आमच्या मंदिरातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण होण्यासाठी रस्त्यावरती जे गोरगरीब लोक राहतात त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही मोफत छत्र्या वाटप करतो. हिवाळ्यामध्ये आम्ही ब्लँकेट वाटप करतो. तसेच जून महिना सुरू झाल्यावर जेव्हा आपली शाळा चालू होतात त्या दरम्यान आम्ही मुलांना वह्या वाटप, कंपास वाटप व टिफिन बॉक्स आणि दप्तर वाटप या पद्धतीने आम्ही वाटप करत असतो. तसेच जे कोणी आजारी आहेत, कॅन्सरग्रस्त आहेत, विशेषतः म्हणजे कॅन्सरग्रस्त आहेत, त्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मंदिरातर्फे मदत दिली जाते व अनेक विविध कार्यक्रम आहेत. दहीहंडी उत्सव असो, गणपती उत्सव असो, या उत्सवासाठी देणगी स्वरूपात आम्ही त्यांना मदत करत असतो. आपल्यासोबत आता मंदिरातील सेवेकरी जितेश दादा आहेत. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता म्हणजे आपल्या मारुती रायांच्या मंदिरात नक्की कोणकोणते कार्यक्रम होतात? सकाळपासून कधी आरती असते किंवा आठवडाभरात विशेष अशी आरती कधी असते? विशेष अशी आरती मंदिर सकाळी 5 वाजता सकाळी पहिली पहाटेची आरती असते, संध्याकाळी 7 वाजता आरती असते आणि 9 वाजता दर शनिवारी हिंदू जनजागृती विशेष आरती 9:30 वाजता आयोजित केलेली आहे. आणि श्रावणी शनिवारी विशेष करून कशा पद्धतीने लोकांची गर्दी असते? श्रावणी शनिवारी भरपूर प्रमाणात गर्दी असते दर श्रावणी शनिवारी. आणि जर मंदिरात इकडे यायचं असेल तर मंदिराचा एक्झॅक्ट ऍड्रेस काय आहे आणि कुठलं लँडमार्क आहे की मंदिरापर्यंत लोक पोहोचू शकतात? मंदिर येण्यासाठी खारवेशला चालत 5 मिनिटावर घंटेश्वर हनुमान मंदिर, त्याच्या बाजूला मधुपा गार्डन आहे.
आज आपण आलो होतो खार रोडच्या श्री घंटेश्वर हनुमान मंदिरात. मी तुम्हाला मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगितला, या मंदिरात कसं यायचं, नक्की दर्शनाची वेळ काय आहे हे सुद्धा सांगितलं. इथे घंटी अर्पण केली जाते जेव्हा आपला नवस पूर्ण होतो, त्यामुळे तुमच्याही मनात जर काही इच्छा असेल तर नक्की इथे येऊन या मारुतीरायांचं दर्शन घ्या, त्यांना नवस करा आणि नवस पूर्ण झाल्यानंतर घंटी बांधायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही या मंदिरात आधी आला होतात का हे सुद्धा सांगा, आणि तुमचा एखादा नवस पूर्ण झाला होता का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला वाचायला खूप आवडेल. तर असेच अधिकाधिक व्हिडिओ, नवनवीन जागा पाहण्यासाठी लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत अधिकाधिक शेअर करा, जेणेकरून सर्वांना इथे दर्शनासाठी येता येईल. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान.